आहे ती. तर या इकडे या बघा, इथं दोन टायगर आहेत. दोन टायगर पळाले ते आतमध्ये. या आतमध्ये येऊया. पण उडी मारली. इथं बघा, हा केळीचा घड. ह्याला अजून केळं लागलेली नाही ती. मी मोठे झाल्यानंतर नक्कीच खायला येतील. त्यावर आपण दुसरा घड बघूया एखादा. ही जी दिसते ती सगळी केळाची बाग आहे. आणि या केळाच्या बागेमध्ये साप असू शकतात, वाघ असू शकतो, काय पण असू शकतोय. तर आपण हळूहळू जाऊया. इथे एक केळाचं घड आहे. इथे केळाचा घड आहे, पण इथे एक पक्षी बसलाय. त्याला आपण हलवायचं नाही. पुढे जाऊया. ते सगळे लहान लहान घड आहेत, त्यामुळे आपल्याला काय खायला येणार नाही. तर आपण असंच पुढे जाऊया. इकडे एक घड आहे. हे सुद्धा लहानच आहे, त्यामुळे हे सुद्धा खायला येणार नाही. या माझ्या मागे. हजारो वर्षापासून या पृथ्वीवर असणारं हे फळ आहे, केळीचं फळ. हे शक्यतो कुठेही सापडत नाही. आणि हे मानदेशी क्षेत्रात नक्कीच हे देशी केळी सापडते आपल्याला. परंतु अजून यात एक सुद्धा पिकलेलं नाही. ती आता नुकतीच बाग लावलेली दिसते. आपण असंच पुढे जाऊया. कुठेही केळाचं घर मिळालं नाही. तर आपल्याला आता या जंगलात आता पुढे जायचं आहे. बघूया पुढे जाऊन. बऱ्याच वर्षापासून ह्या जंगलामध्ये कोण सुद्धा आलेलं नाही आणि आपण आलेलो आहे. तर ह्या जंगलामध्ये तुम्हाला जगायचं असेल तर काय तुम्हाला या क्षेत्रात कुठं पण जावं लागेल आणि कुठं पण काय मिळेल ते खावं लागेल. जगण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तर इकडे बघा, ह्या बाजूला सारं जंगल आहे. ह्या साईडला मोठी मोठी बाबळ्या आलेल्या आहेत त्या. आणि ह्या बाबळ्यांमध्ये आपल्याला जंगलातला काय प्राणी दिसतोय का तर कुठं काय दिसत नाही. बघूया आपण पुढे जाऊन काय दिसतंय. या तिकडे बघा तेव्हा या जंगलात बघा हिंसर प्राणी आहेत. माकडं आहे. ती माकडं तेव्हा ती माकडं खेळत बसली ती. पण ह्या जर माकडांच्या संपर्कात आपण गेलो तर ही माकडं प्राणघातक सुद्धा असू शकते. ती हे माणसावर हल्ला करणारी माकडं आहे ती आता माणसामध्ये सुद्धा यायला लागली. ती जंगलातनं बाहेर यायला लागली ती. तेव्हा ते बघा माकड तिथं आहे. चला आपण जवळनं बघूया जरा. आवाज करू नकास. ठेवा माग थांब जरा. ती बघा खाली बसा खेळते ती माकड. बघा झूम कर. ती बघा माकड. तेव्हा 3-4 माकड आहेत. तेव्हा पिसाळले ती माकड. यातलं एक आपल्याला सापडतंय का बघूया. इथे बसले एक माकड. बघा माकडांना धरायचं होतं. एक माकड धरायचं होतं पण ते सापडलं नाही. पळाला नाही, अडचणीत गेलेला आहे. आपण खालच्या बाजूने जाऊन बघूया हे माकड कुठे जाते. इथं बघा ह्या जंगलात कशी माकड आहे ती. आतमध्ये हिर आहे बघा. या हिरीच्या झाडावरती माकड आहे. ती माकड मारते ती बघा. आगाव येते ती, दात खिस करते ती माकड. ही माकडं आता जंगली झालेली आहेत आणि डेंजर माकड आहेत. यांच्या जवळ कुणी जाऊ नका. की तुमच्यावर कधी पण हल्ला करू शकते. तेव्हा तोंड कसं करते ते. झिटाळलेली माकड आहे ती. यांना आण पाणी नसल्यामुळे ही आता गावामध्ये प्रवेश करायला लागलेली आहे ती. त्याला आपण इथून पुढे जाऊया. या पुढे या पाण्यामध्ये मासा आहेत बघा. चिलाप्या मासे आहेत त्या. हळूहळू बघा. कालवा करू नका कुठे. लहान लहान मासा यामध्ये आहेत. पण ही लहान मासे काय खाण्याच्या योग्य नाहीत. आपल्याला मोठा मासा पकडावा लागेल. मिळतोय का. चिलाप्या मासे आहेत त्या.
ह्या खोल पाण्यात जर आपण गेलो तर या खोल पाण्यात सुद्धा मासा आहे तर मोठं मोठं, पण ते आपल्याला धरायला काय अवजार नाही. तर मला ताण लागलेला आहे, पहिलं मी पाणी पिऊन घेतो. ही नदी फार लांबून वाहत आलेली आहे आणि ह्या नदीला मोठं मोठं मासे येते, पण इथं कुठं मासं दिसणार आहे. आपण बघूया मासं कुठं दिसते का. यामध्ये बघा पाणी, या पाण्यात काय दिसते का बघा. खानाव करू नका. तेव्हा तिथे एक मासा दिसतोय, पण पाणी लय खोल आहे त्यामुळे आपल्याला जाता येणार नाही. आपण जाऊन बघूया. या पाण्याच्या मध्ये खेकडं आहे, खेकडं मासं यामध्ये भरपूर आहेत, पण हे पाणी मोठं असल्यामुळे आपल्याला ही धरता येणार नाही. तर आपण असंच पुढे जाऊया. या साईडला बघा माणसं मासं धरते ती, आपण त्या ठिकाणी जाणार आहे. आता त्या ठिकाणी जाऊन बघूया किती मासे सापडले त्यांना. या नदीला बरीच पोरं मासं धरायला येते ती, आणि ती मासं धरत असते ती रोज माशाची फ्राय कालवून करत असते ती. त्या ठिकाणी बघा मासं धरणारी गँग आहे. बघा लहान लहान मासं या पाण्यातनं पळतात. तर आपण त्या ठिकाणी जाऊया. इकडे बघा ही गावची माणसं मासं धरते ती, आणि याला किती मासं गावल्यात आपण बघूया. आपल्याला देते ते का काय. गडी खुश झालेला आहे तर आपल्याला बघून आणखी फारच आनंदी दिसतोय गडी, आणि त्याच्या मागे एक लपलेला आहे गडी. तो कोण आहे बघूया आपण. आणि घरी लाजल्यामुळं हे तोंड दाखवत नाही बघा, पण मला माहित आहे तो कोण आहे. ह्या जंगलातला जे एक प्राणी आहे तो चेहरा दाखवणार, आणि लाजल्यामुळे बघा कसा गडी तोंड दाखवून आहे. पण आपण त्या साईडला बघा 2 गडी आहेत अजून. तेव्हा ती काय तेव्हा त्याने एक चिलापी धरली ती बघूया आपण. या 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 बघा, या बघा तो छोटा मासा धरणारा खेळाडू आहे का, यानं सुद्धा मासे धरले तर. या इकडे इकडे बघा, हो का ते आमच्या मित्राचा पोरगा आहे बापरावचा, त्यानं सुद्धा चिलापी पकडली. बघू दाखव चिलापी, चिलापी दाखव की नुसते. चिलाप्या टाकल्या ते बघा, ह्या चिलाप्या दिसतील आता. दाखव बरं एका चिलापी आहे इकडे. एवढी मोठी चिलापी काढली बघा यानं. दाखव वर दाखव, वर दाखव. हा बघा तोंड वर काढते ही चिलापी. हो का जिवंत चिलाप्या येत, जिवंत चिलाप्या पकडलेल्या आहेत त्या पोरांनी. तर मित्रांनो, जर तुम्हाला अशा पद्धतीचा सामना करावा लागला, एखाद्या नदीला जायची वेळ आली आणि असं पाणी वाहत असेल, तर पाण्यामधून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून तुम्ही वाहून जाचाल. आणि हे असंच पुढे पाणी गेलेलं आहे, समुद्राला मिळत नाही, पण हे तलाव्याला जाऊन मिळतंय हे पाणी, आणि हे असंच पाणी जाऊन तलाव्यातून खाली जातंय. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवला होता मॅन वर्सेस वाईल्ड, जो यूट्यूबला तुम्ही बघता. बेअर ग्रिल्स त्याचं निर्माते आहेत ते. बेअर ग्रिल्स आपल्याला जंगलामध्ये असेल, समुद्रामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी जर अडचण आली तर सर्वायवल कसं करायचं याची माहिती देतात, त्यावरती हा व्हिडिओ बनवला होता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा.